नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक पाणी टंचाई जी ती अक्कलकुवा आणि अक्राणी या विधानसभेला लागून असलेल्या तालुक्यांमध्ये पाहायला मिळते। जवळच नर्मदा नदी असली तरी तिथलं पाणी सध्या प्यायला मिळत नाहीये, त्यामुळे अनेक अडचणींना इथल्या नागरिकांना सामोरं जावं लागतं। आपल्यासुद्धा आमदार आमशा पाडवी आहेत। दादा, नर्मदा जवळ आहे, अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या जशी तर तशी आहे, का आपण नर्मदाचे पाणी वापरू शकत नाही? का अशी भीषण पाणी टंचाई? आता सरकारने जल जीवन मिशन मध्ये खास आपण बघायला गेलो तर 2 वर्षापासून जे काम चालू आहे, जे ठेकेदाराने काम घेतले आहे त्या ठेकेदाराने काम केलं नाही म्हणून आमच्याकडे आमसभा झाली आणि आमसभा झाल्यानंतर लागेच मी 22 तारखेला मीटिंग ठेवली आणि त्याच्यामध्ये अक्कलकुवाचा आराखडा घेतला। आम्ही अक्कलकुवा तालुक्यामध्ये 832 योजना हे 10-10 लाखाची आहे आणि ते प्रत्येक गावाला पाडाला जे लहान लहान पाडे आहे, लहान लहान 5-7 घरं असेल त्यांना ते पाण्याची व्यवस्था करून देण्यासाठी पण जे योजना दिली गेली ज्या ठेकेदाराने घेतलं, मी स्पष्ट सूचना दिली 15 दिवसात जर तुम्ही काम केलं नाही तुमच्यावर सगळ्यांवर गुन्हे दाखल करणार। जेव्हा मी आराखडा घेतला असताना 832 योजनामध्ये जेव्हा आराखडा घेतला तर 100 योजना आतापर्यंत पूर्ण झाली। 2 वर्षापासून ते ठेके कसं त्या ठेकेदारांना दिलं ते काय समजत नाही। 200 एक ठेकेदाराच्या नावाने योजना आहे आणि मग ते योजना जर प्रलंबित राहत असेल तर हे योग्य नाही म्हणून मी सगळे अधिकाऱ्यांना बोलवलं। बीडीओ होते आणि जिल्ह्याचे अधिकारी होते आणि जेव्हा आराखडा घेतला तर जवळजवळ ते 832 मध्ये 100 जी योजना फायनल आहे आणि जे 108 योजना आहे त्याच्यामध्ये जवळजवळ जे खालचा भाग आहे त्याच्यात 60% योजना फायनल स्टेजवर आहे। पहाडी क्षेत्रामध्ये काही अपूर्ण आहे आणि म्हणून मी त्यांना 22 तारखेला सांगितले 15 दिवसाच्या आत जर सर्व तुम्ही मला आराखडा दिला नाही आणि जर माहिती पूर्ण जे काम आहे तुमचं फायनल झाले नाही आणि काम चालू असेल नाही तर जे बी ठेकेदार असेल त्यांच्यावर रितसर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल। कारण तुम्ही जे विचारला नर्मदामध्ये पाणी आहे, बरोबर आहे, सरकारने इतके मोठे पैसे दिले आणि जर योजनाच करत नाही असेल तर हे योग्य नाही म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे। आणि 8 तारखेला 15 वर्षात पहिली वेळा आमसभा अक्कलकुवा तालुक्यामध्ये मी घेतली आणि धडगाव तालुक्याच्या आढावा बैठक जे आहे आमसभा ते सुद्धा आम्ही 8 तारखेला घेणार आहे। हे तमाम जे योजना आहे जे प्रलंबित आहे, जे ठेकेदाराने घेऊन ठेवले आहे किंवा पैसे कमावण्याचे दुकान जर समजत असेल तर मी कोणालाही सोडणार नाही। कारण या भागातलं जे पाणी टंचाई आहे किंवा रस्त्यांच्या विषय ते आपल्याला आमची जबाबदारी आहे। जे काही लोकांनी केलं नाही पण आम्हाला ते काम करून या भागाचा विकास करण्यासाठी पाण्याचे जे विषय आहे त्याच्यावर खास करून आम्ही लक्ष देऊन 8 तारखेला सगळे ठेकेदार आणि अधिकारी सगळे येतील आणि त्या आमसभामध्ये किती तुम्ही योजना चालू केल्या किती बंद आहे ते सगळं आढावा घेऊ। आढावा घेतल्यानंतर जसं अक्कलकुवाला आम्ही 15 दिवसाचा इंटिमेशन दिला आहे तसं आम्ही इथे सुद्धा दिवाण नाही केलं तरी कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडे पैसे वसूल करू आणि दुसरा टेंडर काढून दुसरा ठेकेदाराला जेणेकरून या भागातला पाणी टंचाईचा विषय सुटायला पाहिजे। तर नक्कीच येणाऱ्या काळात जे जलजीवन मिशन अंतर्गत जे कामं सुरू आहेत ते कामांवर जे अधिकारी ठेकेदार असतात त्यांनी काम चुकारपणा केला तर त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती देखील आमदार आमशा पाडवी यांनी दिली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।